starting with very interesting topic, that is transgenic plants in biotechnology. सो डिफरंट टेक्निक्स आपण पाहतो आहोत बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर. जसं आतापर्यंत आपण पाहिली जेनेटिक इंजिनिअरिंग, RDNA टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने होते, त्याबरोबर PCR टेक्निक आपण पाहिलं होतं की पॉलिमरेज चेन रिॲक्शन्स. आणि ते बायोटेक्नॉलॉजिकल ऍप्लिकेशन्स मध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण आज बघतो आहोत transgenic plants. What do you mean by transgenic plants? That first we will try to understand transgenic plants. आजकाल तुम्ही बरेच वेळ ऐकलं असेल BT कॉटन वगैरे किंवा GM मॉडिफाईड क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो. GM मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. त्याच्यामध्ये गोल्डन राईस कधीतरी ऐकलं असेल की गोल्डन राईस काय आहे. ओके, तर हे अतिशय ऍडव्हान्टेजेस आहेत बायोटेक्नॉलॉजीचे. नाउअडेज द पीपल यू नो की पॉप्युलेशन ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अँड द डिमांड ऑफ द फूड ऑल्सो इट इन्क्रीजेस टू मीट द डिमांड ऑफ द फूड. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी बायोटेक्नॉलॉजीने समोर आणलेल्या आहेत. पूर्वी ट्रॅडिशनली जर आपण बघितलं गेलं तर म्हणजे जी ट्रॅडिशनल मेथड होती हायब्रिडायझेशन वगैरे याद्वारे फूड प्रोडक्शन वाढवण्याचे प्रयत्न हे होतच होते. पण आजच्या जे आज आपण पाहतो आहे की वाढत्या पॉप्युलेशनला आणि त्याचबरोबर वाढत्या ज्या डिमांड आहे फूडची, आणि नॉट ओनली फूड डिमांड बट द क्वालिटी, क्वांटिटीच नाही तर क्वालिटी सुद्धा. तर या दोन्ही दृष्टीने बायोटेक्नॉलॉजीने खूप काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. त्यातल्या या ट्रान्सजेनिक प्लांट्सला किती वेगवेगळ्या पद्धतीने युटिलाइज करून म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ड्रग्ज म्हणा किंवा मेडिसिन फूड न्यूट्रिशनल क्वालिटीज, ह्या सगळ्या कशा पद्धतीने बिल्डअप केले गेलेले आहे ॲज पर द डिमांड ऑफ द पीपल्स. दॅट इज म्हणजे आजची जी सिच्युएशन लक्षात घेता की जी आपण सुरुवातीपासून ग्रीन रिव्हॉल्युशन शिकत आलेलं आहे, त्यामध्ये अजून एक खूप मोठा बदल जो झालेला आहे या बायोटेक्नॉलॉजीमुळे, तो म्हणजे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे, तो म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांट्स. सो व्हॉट एव्हर द थिंग्स वी डिझायर्ड, द थिंग्स it becomes possible to acquire. This is only because of the biotechnology. त्या ट्रान्सजेनिक प्लांट्स काय आहे हा कन्सेप्ट अतिशय इंटरेस्टिंग आहे. थोडस आपल्याला DNA वगैरे स्ट्रक्चर ऑलरेडी माहिती पाहिजे. त्यामुळे हा लेक्चर हे करत असताना अगोदर DNA आणि जो कशा पद्धतीने DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होते एक छोटासा व्ह्यू हा इथे रिपीटही होणार आहे, पण त्याचा एक लुक लक्षात घेऊन हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ट्रान्सजेनिक प्लांट. तसंही आपण RDNA टेक्नॉलॉजी पाहिलेली आहे. अतिशय सोपी टेक्निक्स आहे. अतिशय या सोप्या टेक्निक्स समजायला पण सोप्या आहेत आणि तुम्हाला समजेल की किती इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर आपण बघूया ट्रान्सजेनिक प्लांट्स मीन्स व्हॉट. दीज आर द प्लांट्स which have their DNA manipulated to possess and express the foreign gene. DNA मॅनिप्युलेशन इथे झालेलं आहे. म्हणजे काय हे पुढे सगळं आपण घेणार आहोत. दिस इज द सिम्पली ट्रान्सजेनिक प्लांट्स आर दोज प्लांट विच हॅव देअर DNA मॅनिप्युलेटेड. म्हणजे DNA मॅनिप्युलेशन इथे सांगायचं म्हणजे की DNA वर पर्टिक्युलरली आपण अगोदरही बघितलं होतं की जीन हा एक फॅक्टर असतो. जो की सिक्वेन्स आहे त्याला आपण म्हणतो जीन, आणि त्या जीनद्वारे सगळ्या क्वालिटीज या एक्सप्रेस होत असतात. मग आता यामध्ये हा जो DNA मॅनिप्युलेशन आपण काय करतोय म्हणजे ऑलरेडी जे प्लांट्स आहे त्या प्लांट्स मधला जो जीन आहे, तो जो जीन आहे म्हणजे एखादा त्याच्यामध्ये जर एखादी क्वालिटी कमी असेल किंवा एखादा प्लांट जर समजा वारंवार डिसीज होत आहे एखाद्या पॅथोजनमुळे, तर तो डिसीज पार्ट सुद्धा रिमूव्ह करून त्या जागी नवीन आपण जीन तिथे मॅनिप्युलेट करू शकतो. त्याला म्हणतात DNA मॅनिप्युलेशन. आणि त्यामुळे त्या प्लांटची स्ट्रेंथ आपण वाढवली, त्याचबरोबर त्याची क्वालिटी पण वाढणार आणि बाकीच्या गोष्टी व्हॉट एव्हर वी वॉन्ट दॅट वी कॅन ऑल्सो गेट इट. येत्या लक्षात एक प्लांट आहे, त्या प्लांट मध्ये समजा ते प्लांट सतत जर जसं आपण म्हणतो आपण सतत आजारी पडलं तर त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आहे ना, तर त्याच पद्धतीने जर हे एखादं प्लांट आहे ते एखाद्या पॅथोजनमुळे जर तो डिसीज होत असेल तर तो जो डिसीज पोर्शन आहे, बाकी त्याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीज आहेत, पण त्या विशिष्ट पॅथोजनमुळे जर ते डिसीज क्रिएट होत असेल त्या प्लांटमध्ये सतत, तर तो जो डिसीज जो जीन आहे
तो जीन रिमूव्ह करून तिथे हेल्दी जीन पुट अप करणे, मॅनिप्युलेट त्यालाच म्हणजे तिथे रिप्लेस करणं म्हणजे डीएनए मॅनिप्युलेशन इन सिम्पल फॉर्म. इन सिम्पल फॉर्म वी कॅन से डीएनए मॅनिप्युलेशन. आणि मग त्याद्वारे ज्या डिझायर्ड क्वालिटी आहे त्याला आपण म्हणून ट्रान्सजेनिक प्लांट, म्हणजे हा झाला ट्रान्सजेनिक. याला आपण म्हणू ट्रान्सजेनिक प्लांट, की जो डीएनए आपल्याला हेल्दी डीएनए आपण त्या जो डिसीज डीएनए आहे तो रिमूव्ह करून हेल्दी डीएनए म्हणजे जीन तिथे डीएनए म्हटल्यापेक्षा जीन आपण तिथे इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर ते प्लांट कसं झालं, ट्रान्सजेनिक प्लांट. इन सिम्पल लँग्वेज वी कॅन से दिस इज द ट्रान्सजेनिक प्लांट. आणि त्यामुळे आपल्याला हवे त्या डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याच्याद्वारे मिळवू शकतो. आणि त्याला आपण काय म्हणू शकतो अजून, डिसीज रेझिस्टंट प्लांट. अजून याची भरपूर उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत, की त्याच्यामध्ये इतका हेल्दी जीन आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, म्हणजेच आपण काय केलेलं आहे, डीएनए मॅनिप्युलेशन केलेलं आहे. Then traditional breeding program involves sexual crosses which resulted in high quality of present food plants such as the wheat, rice, corn, potato, etc. But recently biotechnological approaches have been applied to these plants to create genetic variation that are beneficial for mankind. जसं आता मी सांगितलं त्या पद्धतीने की जेनेटिक व्हेरिएशन आपण घडवून आणू शकतो. डीएनए मॅनिप्युलेशन एकच पॉइंट्स आहे. डीएनए मॅनिप्युलेशन म्हणा किंवा जेनेटिक व्हेरिएशन आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घडून आणतो हे आपण आताच डिस्कस केलेलं आहे. सो फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस वॉज टोबॅको. मोर दॅन 60 टोबॅकोवर पहिला प्रयोग केला गेला. अँड मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट्स ऑल्सो लाईक मेज आहे, ओट आहे, राईस आहे, व्हीट. These are known as a transgenic plant. The transgenic plant म्हणजे या सगळ्या कितीतरी प्रकारचे प्लांट्स आपण पाहतोय आहे. These are very familiar examples. तर या सगळ्या प्लांट्स मध्ये ट्रान्सजेनिक प्लांट बनवण्याची ही जी प्रक्रिया आहे ती हे केल्यामुळे देर इज मोर बेनिफिट टू मॅनकाइंड. टोमॅटो आहे, सोयाबीन आहे, पोटॅटो, त्याचबरोबर शुगर बीट, हे सगळे जे आपण व्हेजिटेबल्स आहे, फ्रुट्स, याच्यामध्ये बरेचसं काय चेंज केलेलं आहे. टोमॅटो आहे, सोयाबीन आहे, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजॉल, कॉटन आर अदर ट्रान्सजेनिक प्लांट. याच्यावरही ही प्रोसेस करून रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, प्रोसेस म्हणजेच कोणती तर आरडीएनए टेक्नॉलॉजीचा उपयोग करून किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, म्हणजे ती जेनेटिक इंजिनिअरिंगचीच मेथड आहे, पण जे जीन आहे इंट्रोड्यूस करण्याच्या मेथड्स अजून वेगवेगळ्या आहेत. तर त्यानुसार हे जे प्लांट्स आहे ज्याच्यामध्ये हेल्दी जीन आपण म्हणू, डिझायर्ड आपल्याला जो जीन आहे आपल्या दृष्टीने तो आपण त्याच्यामध्ये इंड्यूस करून जे प्लांट्स आपण तयार करणार आहोत त्याला आपण म्हणणार ट्रान्सजेनिक प्लांट्स. सो दीज आर बिंग लुक अप ॲज द बायोरिएक्टर्स म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. कुठे केलेला आहे, ट्रान्सजेनिक प्लांट जे बनवले गेलेले आहेत. तर ट्रान्सजेनिक म्हणजे ट्रान्सफर ऑफ जीन. अजून आपण म्हणू शकतो की कोणत्या जीनचे पार्ट आपल्याला हेल्दी पाहिजे तो त्या प्लांट मध्ये ट्रान्सफर केला म्हणून तो झाला ट्रान्सफरजेनिक प्लांट, ट्रान्सजेनिक प्लांट. तर दीज आर बिंग लुक अप ॲज, मग त्याचा बायोरिएक्टर म्हणून उपयोग केला. कशा पद्धतीने बायोरिएक्टर म्हणून उपयोग केला गेलेला आहे तर फॉर मॉलिक्युलर फार्मिंग म्हटलेलं आहे. आता फार्मिंगचा प्रकार पहा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकार म्हणजे आपण जे पाहतोय फार्मिंग त्यामध्ये आपण आता हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण काय टर्मिनॉलॉजी यूज केली तर मॉलिक्युलर फार्मिंग. म्हणजेच काय, प्रोडक्शन ऑफ नॉवेल ड्रग्स लाईक इंटरफिरॉन, एडिबल वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, अमायनो ऍसिड्स आणि इम्युनोथेरप्टिक ड्रग्स एक्सेट्रा. म्हणजे या लेवलला आपण प्लांटला ऍज अ बायो रिएक्टर म्हणून यूज करू शकतो. आजकाल आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे बघा, एडिबल वॅक्सिन. हे पोटॅटो वगैरे जे आहे याचा एडिबल वॅक्सिन्स म्हणून यूज केला जातो. टोमॅटो, पोटॅटो, हे जे आहे याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, हे ट्रान्सजेनिक केलेले आहे प्लांट. तर याला एडिबल वॅक्सिन्स जे आहे, एडिबल वॅक्सिन्स कसे बनतात तुम्हाला माहिती आहे. वॅक्सिन जेव्हा इंड्यूस होतात तेव्हा बॉडी अँटीबॉडीज बनवत असते. जे काही पॅथोजन आहे त्याच्यावर प्रक्रिया करून ते पॅथोजन ते जीन डीएनए मटेरियल जेव्हा आपण या प्लांट्स मध्ये इंट्रोड्यूस करतो तेव्हा आपण म्हणतो त्याला ट्रान्सजेनिक प्लांट. तर हे जे प्लांट्स आहे याचा, हे प्लांट ज्या वेळेला आपण इम्युनोथेरप्टिक म्हटलंय की प्लांट ज्या वेळेला आपण ईट करणार तेव्हा ते स्पेसिफिक जर्म्स आपली बॉडी त्याला आयडेंटिफाय करून जशी वॅक्सिनची प्रक्रिया होते नॉर्मल मध्ये त्याच पद्धतीने हे जे याच्यावर जी प्रक्रिया केलेली आहे ट्रान्सजेनिक प्लांट म्हणून
ऍज अ व्हॅक्सिन म्हणून, एडिबल व्हॅक्सिन आपण त्याला म्हणतो, ते ज्या वेळेला आपण ईट करणार तेव्हा ते व्हॅक्सिन सारखं काम करेल आणि त्यामध्ये बॉडी अँटीबॉडीज फॉर्मेशनचं काम करणार. म्हणून एडिबल व्हॅक्सिन हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, जो की आपण या ट्रान्सजेनिक प्लांटच्या माध्यमातून देणार आहोत. बनाना झाले, पोटॅटो झाले, हे खाल्ल्यानंतर हे याला आपण म्हणू एडिबल व्हॅक्सिन और ओरल व्हॅक्सिन. एडिबल व्हॅक्सिन आणि ज्याच्याद्वारे बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर ही वाढवल्या जाईल. त्यामुळे हे सगळे जे इंटरफिरॉन हे इम्युनिटीशी रिलेटेड आहे, एडिबल व्हॅक्सिन, अँटीबॉडीज, अमायनो ऍसिड, इम्युनोथेरपी प्रोडक्ट, त्यामुळे मॅक्झिमम ट्रान्सजेनिक प्लांट्स इट इज यूज एज अ बायोरिएक्टर. आणि त्यातलं हे मोठं इन्व्हेन्शन आहे की दीज प्लांट्स कॅन बी यूज एज अ एडिबल व्हॅक्सिन. पोटॅटो झाले, टोमॅटो झाले, बनाना झाले, हे पुन्हा पुन्हा वारंवार सांगते कारण दिस इज द व्हेरी न्यू फॅक्ट फॉर यू. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ट्रान्सजेनिक प्लांट किती मोठं दिस इज वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल, that is welfare of whole mankind. So this is the just introduction about the transgenic plant. Now we are going to see the properties of transgenic plant and how the process it takes place. So properties of transgenic plants आता पाहणार आहोत. So just I have given the introduction. What is the transgenic plant? नावात लक्षात घ्यायचं आहे. जेनिक जीन जो आहे आपण अशा पद्धतीने त्याला अनालिसिस डिस्क्राइब करू शकतो. ट्रान्सजेनिक की प्लांट्स मध्ये आपल्याला पाहिजे तो डिझायर्ड जीन आपण काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. सो वी आर गेटिंग द ट्रान्सजेनिक प्लांट्स. ओके, मग आता कशा पद्धतीचे प्लांट्स आपल्याला पाहिजे आहे. सो अगेन द प्रॉपर्टीज ऑफ द ट्रान्सजेनिक प्लांट्स वी आर गोइंग टू सी. त्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट म्हणजे काय. आता इन्सेक्ट्स पेस्ट रेजिस्टंट प्लांट जे आहे याचा अर्थ, जसं बरेचसे इन्सेक्ट जेव्हा प्लांट्सवर बसतात, त्यातला ज्यूस ते सक करत असतात, त्यावेळेला ते त्याला हार्म करतात, कॉज करतात आणि प्लांट्स गेट डिस्ट्रॉइड. मग आता इन्सेक्ट ऍज अ पेस्ट आहे. ओके, पेस्टिसाइड शब्द आपण नेहमी वापरतो. पेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा पॅथोजन जो की प्लांट्सला डिसीज कॉज करतो. मग त्या पॅथोजनला किल करण्यासाठी आपण पेस्टिसाइड्स वापरतो. पेस्ट मीन्स एनी दॅट इज द ऑर्गॅनिझम. इट मे बी मायक्रो ऑर्गॅनिझम और इट मे बी द वर्म्स, इन्सेक्ट्स विच कॉजेस द हार्म टू द प्लांट. जो त्याला आपण म्हणतो पेस्ट. मग या पेस्टला किल करण्यासाठी जे वापरलं जातो, जे केमिकल आपण यूज करतो त्याला आपण म्हणतो पेस्टिसाइड. पण आता आपण काय पाहतोय, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट मध्ये नेमकं काय केलं जातं. जनरली आपण पेस्टिसाइड्स यूज करतो, ते स्प्रेड करतो, पण मग त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन पण होते. मग आता त्याला आपण काय करू शकतो, तर इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट म्हणजे काय. तर याच्यामध्ये आपण बघूया एक 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 एक्झाम्पल समजून सांगते एक्झाम्पलद्वारे. तर इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट तयार करायचे की आतूनच त्याला रेजिस्टन्स मिळालं पाहिजे. आपण काय करतो की ज्या वेळेला पेस्ट त्याला हार्म करू नये म्हणून आपण पेस्टिसाइड स्प्रेड करतो, बरोबर आहे. पण या कंडिशन्स मध्ये जे पेस्टिसाइड आहे ते स्प्रेड न करता त्याच्या बॉडीमध्ये, प्लांटच्या बॉडीमध्ये हीच रेजिस्टन्स पॉवर निर्माण करायची की तो इन्सेक्ट किल होऊन जाईल, त्याला हार्म करणार नाही. तर यासाठी एकदा आपण बघू एक्झाम्पल इथे दाखवलेले आहे. बीटी क्रॉप्स म्हणून आपण म्हणतो त्याला. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रोसेस होते ती सांगते. हा पहिला पॉइंट आपण पाहतोय, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होते हे बघा. हे बीटी कॉटन प्लांट आहे. जे बॉलवर्म्स आहे त्याला इन्फेक्ट करतात, दिस कॉटन बॉल्स, आणि पूर्ण त्याचं डिस्ट्रक्शन करतात फॉर एक्झाम्पल. तर अशा कंडिशन्स मध्ये काय करतात, जे इन्सेक्ट्सला किल करायचं आहे. मग आता याच्यासाठी RDNA टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. हे अजून तुम्हाला हा टॉपिक समजण्यासाठी तुम्ही RDNA टेक्नॉलॉजी अतिशय सोपी आहे. इन्सुलिनचं एक्झाम्पल घेऊन जी अगोदर आपण डिस्क्राईब केली होती ती RDNA टेक्नॉलॉजी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि RDNA टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने होते तीच मेथड इथे पूर्ण बायोटेक्नॉलॉजी मध्ये वापरल्या जाते, जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं तर. आता आपण काय पाहतोय, पहिला पॉइंट इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट. आता इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट म्हणजे मी काय म्हटलं, बाहेरून पेस्टिसाइड स्प्रेड न करता त्या प्लांट मध्ये इंटरनल कॅपॅसिटी देतोय आपण, त्याची इम्युनिटी वाढवतोय, हे तो रेजिस्ट करणार इन्सेक्ट्सला हार्म करण्यापासून. कशा पद्धतीने, मग त्यासाठी काय केलेलं आहे
की एक सॉइल बॅक्टेरियम घेतला, सॉइल बॅक्टेरियम, ज्याचं नाव आहे बॅसिलस thuringiensis. बॅसिलस म्हणजे रॉडशेप बॅक्टेरिया अर्थात. ओके, हा बॅक्टेरिया रॉडशेप आहे. बॅसिलस thuringiensis नावाची स्पीसीस कुठून कलेक्ट केलेली आहे, तर सॉइल मधनं. मग सॉइल मधनं हा एक बॅक्टेरियम घेतलेला आहे. हा जो बॅक्टेरियम आहे तो थुरिओसाइड नावाचा सबस्टन्स, जो त्याच्यामध्ये जो जीन आहे, एक पर्टिक्युलर जीन आहे की जो थुरिओसाइड तयार करतोय, म्हणजे टॉक्झिन. ओके, या बॅक्टेरिया मधून जे टॉक्झिन जो हा बॅक्टेरिया बाहेर टाकतो त्याला आपण म्हणू थुरिओसाइड. तर हे जे टॉक्झिन आहे ते टॉक्झिन काय करतं, त्या इन्सेक्ट्सला किल करतं. येत्या लक्षात, सॉइल मध्ये बॅसिलस thuringiensis नावाचा बॅक्टेरिया आहे, जो ह्युमन बिंगला एफेक्ट करत नाही, कुठल्याही ॲनिमल्सला एफेक्ट करत नाही, तो नॉन पॅथोजेनिक आहे. हा सॉइल बॅक्टेरियम आहे, कारण सॉइल मध्ये ज्या बॅक्टेरिया असतात त्या काही काही युजफुल असतात. बऱ्याचशा सॉइल मधल्या बॅक्टेरिया या युजफुल बॅक्टेरिया म्हणून कन्सिडर केला जातो. त्यातली एक स्पीसीज आपण लक्षात घेणार आहे, बॅसिलस thuringiensis. मग आता ही बॅसिलस thuringiensis घेतली. ही बॅसिलस thuringiensis फक्त कोणाला हार्म करते, तर इन्सेक्टला हार्म करते. काही विशिष्ट इन्सेक्ट जे असतात, इन्सेक्ट्स मध्ये पण भरपूर कॅटेगरी आहे, काही विशिष्ट इन्सेक्ट जे आहेत त्याला हार्म करतात. त्याला हार्म कशा पद्धतीने, की हे जे बॅसिलस आहे, या बॅक्टेरिया जे टॉक्झिन सिक्रेट करतात, त्याला थुरिओसाइड आपण म्हणू. ते टॉक्झिन जर त्या इन्सेक्ट्सनी जर इंजेस्ट केलं तर ते इन्सेक्ट्स किल होतील. तर आलंय लक्षात. त्यामुळे या बॅक्टेरिया ज्या सॉइल बॅक्टेरिया आहे, या ह्युमनला किंवा कुठल्याही अॅनिमल्सला, प्लांट्सला हार्म करत नाही, त्या फक्त इन्सेक्ट्सलाच हार्म करतात बाय सिक्रेटिंग दिस थुरिओसाइड टॉक्झिन. ओके, मग आता काय केलेलं आहे, मग या बॅसिलस मध्ये हे जे सिक्रेशन होते, जसं आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट होतं, तर इन्सुलिनसाठी जीन आहे, तसंच बॅसिलस ही जी बॅक्टेरियम आहे, ही बॅक्टेरियम हे जे थुरिओसाइड सिक्रेट करते त्यासाठी जो पर्टिक्युलर जीन आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे क्रायजीन. मग आता हा काय करणार आपण, की हा जो या बॅक्टेरिया मधला हा जो क्रायजीन आहे, जो की हे टॉक्झिन थुरिओसाइड फॉर्म करते, हा क्रायजीन रिमूव्ह केला. त्यानंतर हा क्रायजीन रिमूव्ह केला म्हणजे तुम्हाला ती पूर्ण आरडीएनए टेक्नॉलॉजी डोळ्यासमोर आणावी लागेल. त्याच्यामध्ये जसं आपण कोलाई मधला आपण प्लाझ्मिड बाहेर काढला, तसंच याच्यातला प्लाझ्मिड बाहेर काढला. प्लाझ्मिड मधला हा जो पर्टिक्युलर जीन जो थुरिओसाइड फॉर्म करतो त्याला आपण काय म्हणतोय, क्रायजीन. मग हा जो क्रायजीन बाहेर काढला आणि हा क्रायजीन बाहेर काढून तो कशामध्ये फिट केलेला आहे, तो प्लांटच्या सेल मधल्या डीएनए मध्ये. मग प्लांटच्या जे सेलमध्ये डीएनए जो आहे त्यामध्ये हा जीन इंट्रोड्यूस केला. मग हा जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर हा जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर काय झालं, त्याच्यामधलं स्ट्रक्चर बदललं. म्हणजे तो जर समजा आता हे कॉटन प्लांट आहे, हे कॉटन प्लांट जर प्रत्येक वेळेला या इन्सेक्ट्समुळे खराब होते आहे, डिस्ट्रॉय होत आहे, प्रत्येक वेळेला डिसीज कंडिशन त्याच्यामध्ये येत आहे, तर हे जे कॉटन प्लांट आहे, या कॉटन प्लांट मध्ये काय इंट्रोड्यूस केला, या बॅक्टेरियमचा क्रायजीन. त्यामुळे या कॉटन प्लांट मध्ये हा जो क्रायजीन काय फॉर्म करेल, थुरिओसाइड फॉर्म करेल. पण हा थुरिओसाइड इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल. पण ज्या वेळेला या कॉटनवर ज्या वेळेला हे बॉलवर्म इन्सेक्ट ज्या वेळेला बसतील आणि ते इन्सेक्ट ज्या वेळेला त्याच्यावर बसतील त्यावेळेला त्या लीफ मधून हे जे थुरिओसाइड आहे त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जाणार. इथे फोकस करा मी काय सांगते मी. त्यामुळे हे जे टॉक्झिन आहे, जे क्रायजीन आपण फिट केलेलं आहे या कॉटन प्लांट मध्ये आरडीएनए टेक्नॉलॉजीनी, आणि मग त्याच्यामध्ये कशाचं फॉर्मेशन तयार होईल, या प्लांट मध्ये इनसाइड हे थुरिओसाइडचं फॉर्मेशन होईल. मग आता ज्या वेळेला इन्सेक्ट या प्लांटवर बसणार त्यावेळेला इन्सेक्ट ज्या वेळेला सक करेल त्याच्यातलं न्यूट्रिएंट, त्यावेळेला त्याच्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये काय जाईल, हे थुरिओसाइड टॉक्झिन. आता हे टॉक्झिन त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर काय होईल, ज्या वेळेला इनॅक्टिव्ह फॉर्म मध्येच आहे, माउथ मधून पूर्ण गट मधून ज्या वेळेला इंटेस्टाईन मध्ये इन्सेक्टच्या एंटर होईल, तेव्हा जेव्हा त्याला पीएच मिळते अल्कलाईन मीडियम मिळालं की लगेच ते ऍक्टिव्ह होऊन जाते. त्यामुळे इंटेस्टाईन मध्ये त्याचं ऍक्टिव्ह होईल आणि ते टॉक्झिन जे आहे ते एक्सपोज होईल अँड इन्सेक्ट इट विल बी किल्ड. व्हेरी सिंपल प्रोसेस. You just try to understand. Very simple and very interesting process. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या द्वारे हे असे इन्सेक्ट रेजिस्टंट
नॉट ओनली इन्सेक्ट, पेस्ट रेजिस्टंट आपण म्हणू, कारण पेस्ट म्हणजे काय, एनी टाइप ऑफ द ऑर्गॅनिझम विच कॉजेस द हार्म टू द प्लांट्स. कुठल्याही प्रकारचे जे पॅथोजन आहे, जे हार्म्स कॉज करतील, त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट. मग आता या इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट मधले हे अतिशय सोपे एक्झाम्पल दिलेले आहे. इथे आपण डायग्राम नाही घेतली, पण तरी तुमची जी अगोदर पूर्ण प्रोसेस मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे, ही RDNA टेक्नॉलॉजी अतिशय सोपे एक्झाम्पल घेतलेले ॲज अ ह्युमन डोनर सेल मधनं. इन्सुलिन जीन जसं आहे, इन्सुलिन हार्मोन जो आहे की नाही, तो कोण सिक्रेट करतो, पॅनक्रियाज ह्युमन मध्ये, तशाच पद्धतीने हे जे थुरिओसाइड आहे ते बॅक्टेरिया सिक्रेट करते. मग इन्सुलिनचा जीन आपण कसा त्या इकोला बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिड मध्ये हे केला होता, त्याच्यामध्ये म्हणजे इंड्यूस केला होता, त्याच पद्धतीने हा जो बॅक्टेरिया जो आहे याच्यामध्ये थुरिओसाइड हे टॉक्झिन सिक्रेट करणार आहे. मग हा जो थुरिओसाइड टॉक्झिन करणार आहे, सिक्रेट करणारा जो जीन आहे त्याला आपण म्हणणार क्रायजीन. आणि तो क्रायजीन, हा जो बॅक्टेरिया मधला जो क्रायजीन आहे तो प्लांटच्या सेलमध्ये आपण हे केलेला आहे. ओके, प्लांट बॉडीच्या सेल म्हणजे DNA मध्ये, प्लांट बॉडी मध्ये तो डायरेक्टली इंड्यूस केलेला आहे. ओके, बाय RDNA टेक्नॉलॉजी. आणि त्याद्वारे ही प्रोसेस एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये केल्या जाते, म्हणजे एम्ब्रिओ पासून जे प्लांट ग्रोथ होतील त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये ते काय होईल. आज टिश्यू कल्चर ही एक नवीन मेथड तुम्हाला माहिती आहे की लॅबमध्ये कसे प्लांट ग्रोनअप होतात. या सगळ्या आर्टिफिशियल मेथड्स आहे, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, या सगळ्या आर्टिफिशियल प्रोसेस आहेत. मग या सगळ्याद्वारे आपण काय करतो आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बायोटेक्नॉलॉजी बनवत आहे, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक प्लांट. जे डिझाईन, आता आपल्याला काय म्हटलंय मी की बाहेरून पेस्टिसाइड स्प्रेड करायची गरज नाही. जो पेस्टला किल करणारा जो थुरिओसाइड टॉक्झिक सबस्टन्स आहे त्याचा जो जीनच आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलाय. कशामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर प्लांटमध्ये एम्ब्रियॉनिक कंडिशन्स मध्ये केल्यानंतर जे प्लांट ग्रोथ होतील टिश्यू कल्चरद्वारे, तर त्या प्लांट्स ते कसे प्लांट्स होतील, तर ट्रान्सजेनिक प्लांट. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटीज प्लांटच्या तयार केल्या जातात, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सजेनिक प्लांट. त्यातले एक एक्झाम्पल हे जे आहे ते म्हणजे बीटी कॉटन. अशा पद्धतीने टोमॅटोला वेगवेगळ्या पद्धतीने विल्ड डिसीज होतो, बॅक्टेरियल डिसीज आहे, मग त्याला कशा पद्धतीने रेजिस्टन्स करायचं, तर ही एक मेथड आपण कॉटन एक्झाम्पल घेतलं बीटी कॉटनचं. तसंच व्हरायटी ऑफ द प्लांट्स आहे, कितीतरी वेगवेगळ्याचे प्लांट्स आहे. आपल्याला माहिती आहे की प्लांट्स मध्ये सुद्धा जसे अॅनिमल्स मध्ये, ह्युमन बिंग्स मध्ये जे काही डिसीजेस होतात ते सगळे डिसीजेस प्लांट्स मध्ये सुद्धा होत असतात. मग प्लांटला जे डिसीजेस होतात त्यामुळे पूर्ण क्रॉप हे नष्ट होत असते. मग ते टिकवण्यासाठी आज बायोटेक्नॉलॉजीने या नवीन मेथड फाइंड आउट केलेल्या आहे, ज्याला आपण म्हणू ट्रान्सजेनिक प्लांट्स प्रोड्यूस केलेले आहे. पण मेथड कोणती आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. काही याच्यामध्ये ते जीन इंट्रोड्यूस करण्याच्या वेगळ्या मेथड्स आहेत. काही इंजेक्शन्स म्हणू आपण, किंवा जीन गन म्हणतात, ज्याच्याद्वारे ते जीन डायरेक्टली इंट्रोड्यूस केले जातात इनसाइड द बॉडी ऑफ द त्या प्लांट्स म्हणा किंवा इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये. तर तो एक वेगळा विषय आहे. पण आता आपण पाहतोय रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ही एक मेथड आहे जेनेटिक इंजिनिअरिंगची. तर जेनेटिक इंजिनिअरिंग कशा पद्धतीने होते, त्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार मी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही जी आपण RDNA टेक्नॉलॉजीची प्रोसेस पाहिली होती, ती प्रोसेसचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये अतिशय सिंपल स्टेप्स घेतलेले आहे, नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. स्टेप बाय स्टेप आपण घेतलेलं आहे की इन्सुलिन हे जे हार्मोन प्रोड्यूस करणारा जे ह्युमन मध्ये पॅनक्रियाज आहे तो इन्सुलिन सिक्रेट करतो, तर तो जो जीन आहे तो जीन कसा इंट्रोड्यूस केलेला आहे आपण आणि त्याचं प्रोडक्शन. तर ती जी RDNA टेक्नॉलॉजी वापरली आहे ती इथे पण वापरलेली आहे. तर आपण काय करतो आहे, पेस्टिसाइड बाहेरून स्प्रेड न करता प्लांट्सला इंटरनली आपण प्रिपेअर करतो आहे टू रेजिस्ट द इन्सेक्ट. पुन्हा एकदा लास्टली मी रिवाइज करते की हे बघा, ही सॉइल बॅक्टेरियम या युजफुल बॅक्टेरिया आहे. ह्युमन बिईंग, अॅनिमल्स किंवा कोणालाही त्या अफेक्ट करणाऱ्या नाहीये. प्लांट्सला पण या युजफुल बॅक्टेरिया म्हणून कन्सिडर केल्या जातात. पण या बॅक्टेरिया असं काही टॉक्झिन सिक्रेट करतात जे इन्सेक्ट्सला किल करतात. याचा शोध सायंटिस्टनी लावला. आता ही सॉइल बॅक्टेरियम जी आहे याला आपण म्हणणार बॅसिलस thuringiensis. या बॅसिलस thuringiensis जे आहे ते टॉक्झिन सिक्रेट करते थुरिओसाइड. हे जे टॉक्झिन आहे ते बॉलवर्मला किल करणार आहे.
दॅट इज द टॉक्सिक टू बॉलवर्म विच इन्फेक्ट द कॉटन बॉल. कॉटन प्लांटला इन्फेक्ट करणारे इन्सेक्ट जे आहे त्याला हे थुरिओसाइड किल करते. मग आता या कॉटन प्लांटला हे थुरिओसाइड बाहेरून स्प्रेड करण्यापेक्षा हे थुरिओसाइड बॅक्टेरियामध्ये ज्या जीनद्वारे हे थुरिओसाइड तयार होते तो जीन म्हणजे क्रायजीन. आता हा क्रायजीन काय केला गेलेला आहे, या कॉटन प्लांट मध्येच इंट्रोड्यूस केला. कोणत्या मेथडनी? RDNA टेक्नॉलॉजीद्वारे. येत आहे लक्षात? आपण घेतला सॉइल बॅक्टेरियम. सॉइल बॅक्टेरियम जे टॉक्झिन थुरिओसाइड तयार करतो, कशाच्या द्वारे करतो? क्रायजीनच्या द्वारे. हा क्रायजीन या बॅक्टेरिया मधून बाहेर काढला, तो प्लांट्स मध्ये इंट्रोड्यूस केला. त्यामुळे मग प्लांट्स मध्ये जर तो क्रायजीन इंट्रोड्यूस केला तर या कॉटन प्लांट मध्ये हा क्रायजीन काय फॉर्म करत राहील? थुरिओसाइड फॉर्म करत राहील. पण तो कसा राहील? प्लांटला, कारण टॉक्झिन तर प्लांटला पण इफेक्ट करू शकतं. मग हे जे टॉक्झिन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये राहील? तर टॉक्झिन प्लांट्स मध्ये इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील, कारण की मग ते प्लांट्सला अफेक्ट करायला नको. कारण प्लांट्स मध्ये आपण काय इंट्रोड्यूस केलेलं आहे? क्रायजीन इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यामुळे बीटी कॉटन ट्रान्सजेनिक व्हरायटी आहे प्लांटची. क्रायजीन हा बॅक्टेरियाचा आहे, बॅसिलस thuringiensis. हा क्रायजीन इंट्रोड्यूस केला कॉटन मध्ये. कॉटन काय प्रोड्यूस करेल? थुरिओसाइड. तर थुरिओसाइड प्लांटला अफेक्ट करू नये. हे कोणत्या फॉर्म मध्ये राहणार आहे? टोटली इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील. मग ज्या या कॉटन प्लांट वर ज्या वेळेला इन्सेक्ट बसणार जो की डिसीज कॉज करणार आहे, तो इन्सेक्ट ज्या वेळेला प्लांट्स वर बसेल त्यावेळेला काय होईल की त्या लीफ मधून हे थुरिओसाइड इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जाणार. इन्सेक्टच्या बॉडीमधून जेव्हा ते एंटर होत जाईल डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून इनसाइड इंटेस्टाईन मध्ये, तेव्हा त्याला मिळेल अल्कलाईन मीडियम आणि ते जे थुरिओसाइड आहे ते एक्सपोज होईल आणि त्या टॉक्झिनचा इफेक्ट इनॅक्टिव्ह थुरिओसाइड कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह, आणि ते टॉक्झिन जे आहे ते पूर्णपणे त्या इन्सेक्ट्सला किल करून टाकणार. सो दिस इज द इंटरनल रेझिस्टन्स मेकॅनिझम. याला आपण म्हणणार इंटरनल रेझिस्टन्स मेकॅनिझम जी बिल्डअप झाली प्लांट्स मध्ये. हा जीन जरी आपण त्याच्यामध्ये टाकला तरी ते जे प्रोड्यूस करणार आहे सतत थुरिओसाइड तो प्लांट्सला अफेक्ट करणारा नाही. अशा पद्धतीची ही फुल मेकॅनिझम आहे, अतिशय हेल्पफुल. आणि म्हणून ट्रान्सजेनिक प्लांट्स आर व्हेरी व्हेरी हेल्पफुल बिकॉज दे आर नॉट कॉझिंग एनी हार्म्स, दे आर ओनली किलिंग द पॅथोजन. त्यामुळे पहिलाच जो पॉइंट आपण याच्यातला पाहिला दॅट पॉइंट दॅट इज द इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. तर हे मोठी खूप मोठी, तर याच पद्धतीने हे जसं एक्झाम्पल एक आपण घेतलेलं आहे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स हे डिटेलमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. तर इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स प्लांट मध्ये ज्या पद्धतीने ही फुल मेकॅनिझम मी एक्सप्लेन केलेली आहे ती पुन्हा पुन्हा ऐका, फोकस करा आणि तुम्हाला इझिली लक्षात आलेली आहे असं मला जाणवत आहे. त्यामुळे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट काय आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. पेस्ट काय आहे बरेच मुलांना आता समजलं नसेल, अगोदर माहिती नसेल. बेसिक पासून सांगितलेलं आहे मी तुम्हाला पेस्ट कशाला म्हणतात. एनी ऑर्गॅनिझम विच कॉजेस द हार्म, नॉट ओनली मायक्रो, मी म्हणते बरेचसे निमॅटोड जे आहे जे प्लांट्सला अफेक्ट करतात त्या निमॅटोडला पण किल करणारे हे जे आहे त्याला आपण म्हणू पेस्ट. तर हे जे पेस्ट जे पेस्टिसाइड जे आहे ते किल करणारे केमिकल्स आहे, पण ते बाहेरून स्प्रेड न करता ते केमिकल ज्या जीनद्वारे त्या ऑर्गॅनिझम मध्ये तयार होतात ते जीनच आपण प्लांट मध्ये इंट्रोड्यूस करतोय. आणि प्लांटला कसं बनवतो आहे तर दॅट इज द पेस्ट रेजिस्टंट. इन्सेक्ट शब्द सोडून द्या बाजूला. हे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट तर आहे. पेस्ट रेजिस्टन्स प्लांट म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स देतोय की ज्याच्याद्वारे ते पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आपण मिळवतो आहे. त्याचबरोबर ड्रॉट रेजिस्टन्स, बाहेरच्या टेम्परेचर वगैरे अशा पद्धतीचे बऱ्याच आहे. ड्रॉट रेजिस्टन्स प्लांट तुम्ही ऐकलं असेल नाव, तर तेही या पद्धतीने आहे. इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल क्वालिटीज कशा पद्धतीने, हे सगळं RDNA टेक्नॉलॉजीवरच डिपेंड आहे. जे जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो. मॉडिफाईड पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्याही आपण जीन ट्रान्सफर द्वारे मिळवू शकतो. ट्रान्सजेनिक प्लांट्स जी तयार केलेले आहे इट ऍक्ट्स एज अ फॅक्टरीज ऑर द बायोरिएक्टर. आता हे जे प्लांट्स आहे मोठ्या प्रमाणात थुरिओसाइड्स तयार करतात, तर मग त्याचाही आपण काय उपयोग करू शकतो, त्याचा जर अजून वेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो तर त्याला आपण म्हणणार बायोरिएक्टर. हे जे ट्रान्सजेनिक प्लांट्स आपण बनवलेले आहे जे आता जसं एक्झाम्पल म्हणून देते आहे, तर याच्यामधनं हे जे थुरिओसाइडचे अजून काय यूज करतील किंवा इतर काही प्लांट्स मध्ये आपण जे जीन ट्रान्सफर करून त्या प्लांट्स मधनं जे केमिकल्स आपण मिळवणार आहे त्या केमिकल्सचा अजून कुठे कुठे काय उपयोग केला जाऊ शकतो त्या दृष्टीने हे ट्रान्सजेनिक प्लांट्स युजफुल होतात.
तर त्याचा आपण बायोरिएक्टर म्हणून यूज केला जातो. बायोरिएक्टर मगाशी कन्सेप्ट मी समजावून सांगितला ॲज एडिबल व्हॅक्सिन प्रोडक्शन, ज्याद्वारे मी म्हटलं की पोटॅटो आहे, बनाना आहे, हे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण एडिबल व्हॅक्सिन म्हणून त्याचा यूज केला जाऊ शकतो. जीन ट्रान्सफर करून त्या पद्धतीचा डीएनए त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून कशा पद्धतीने एडिबल व्हॅक्सिन बनवल्या जातात अजून या गोष्टी आपण पुढे डिटेलमध्ये घेणार आहोत. तर आज आपण पाहिलेलं इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट, ऍक्च्युअल द कन्सेप्ट ऑफ द ट्रान्सजेनिक प्लांट, व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. आणि त्याद्वारे ड्रॉट रेजिस्टंट प्लांट आहे, पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आहे, डिसीज ओव्हरऑल वी कॅन से द डिसीज रेजिस्टंट प्लांट हे सगळे तयार करणं पॉसिबल झालेले आहे. अतिशय इंटरेस्टिंग आणि व्हेरी हेल्पफुल टॉपिक इट इज देअर. पण त्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं आहे तो आरडीएनए टेक्नॉलॉजी. त्यासाठीचा अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आरडीएनए टेक्नॉलॉजी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल इन द जेनेटिक, व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस that in a genetic engineering. So here we will stop and we'll start with again the next some points like edible vaccines आहेत किंवा अजून ॲज अ बायोरिएक्टर प्लांट्स कसे युजफुल आहे, that we will see in the next